नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। वऱ्हाडी जत्रा सरस विभागीय प्रदर्शनाचा शुभारंभ। अकोल्यात साकारणार बचत गटांसाठी उमेद मॉल। उत्पादनांमध्ये नाविन्य व वैविध्य आणणे आवश्यक। पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर। बचत गटांच्या बळकटीकरणासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून बचत गटांनीही उत्पादनांमध्ये नाविन्य व वैविध्य आणून अधिक ग्राहकाभिमुख होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी येथे केले। ग्राम विकास व पंचायत राज विभाग उमेद राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे वऱ्हाडी जत्रा सरस विभागीय प्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला। त्यावेळी ते बोलत होते। खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र काकड आदी यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की जिल्ह्यात 20 कोटी रुपये निधीतून उमेद मॉल निर्माण होणार असून बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून देशात व महाराष्ट्रात बचत गटांसाठी विविध अर्थसहाय्य, विपणनासाठी मदत, लखपती दीदी अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत। महिला बचत गटांनीही काळाची गरज ओळखून उत्पादनांमध्ये बदल घडवून आणावेत, त्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास करावा। इतरांचे अनुकरण न करता उत्पादनात नाविन्य व वैविध्य आणावे, असे आवाहन त्यांनी केले। केंद्र व राज्य शासनातर्फे विविध क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे। बचत गटांनीही आपली उत्पादने देशभर पोहोचवण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा, असे खासदार श्री धोत्रे यांनी सांगितले। अकोल्यात 20 कोटी रुपये निधीतून उमेद मॉल साकारणार आहे। बचत गटांनी बाजारपेठेची गरज ओळखून व वेगळेपण जपून उत्पादने निर्माण करावीत। क्लस्टर डेव्हलपमेंटवरही भर देण्यात येत असल्याचे आमदार श्री सावरकर यांनी सांगितले। महिला बचत गटांच्या उत्पादनांचे विपणनाच्या दृष्टीने उत्तम पॅकेजिंग, ब्रँडिंग तसेच विश्वासार्हता वाढविण्यासाठी मानकीकरण होणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी सांगितले। जिल्ह्यात 13,528 स्वयंसहायता समूह असून 5,000हून अधिक विविध लघु व्यवसायांना चालना मिळाली। बचत गटांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न होत असल्याचे श्रीमती मेश्राम यांनी सांगितले। पालकमंत्र्यांनी प्रदर्शनातील कक्षांना भेट देऊन उत्पादनाविषयी बचत गटांच्या सदस्यांकडून जाणून घेतले। प्रदर्शनात विविध जिल्ह्यातील बचत गटांनी निर्माण केलेल्या विविध वस्तूंची 70 व वऱ्हाडी मराठमोळ्या खाद्यपदार्थांची 30 अशी एकूण 100 दालने आहेत। वऱ्हाडी जत्रा दिनांक 24 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 सर्वांसाठी खुली राहील। अकोला जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहांच्या महिलांसाठी, उमेदच्या महिलांसाठी एक शाश्वत बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांनी तयार केलेल्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांच्या केलेल्या मेहनतीला दाम मिळावं या दृष्टीनं आज या वऱ्हाडी जत्रेचं हे आयोजन करण्यात वर्षभर हे अधिकारी लोक मार्गदर्शन करत असतात। आज करतोय की हा जो उमेद मॉल येतोय याचं खरं श्रेय जर कोणाला असेल तर रणधीर भाऊ आणि अनुप भाऊ नायक याच्यासाठी जोराचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे। आम्ही त्यासाठी सगळेजण मिळून प्रयत्न करतोय, पण यावर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 20च मॉल बांधायचे ठरले होते। मग पैसे किती अवेलेबल आहे तर 10च मॉलचे आहे। मग 10 मॉलमध्ये आपला नंबर लागला पाहिजे यासाठी जर पोटतिडकीनं आग्रहानं जर अकोला जिल्ह्याची तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची बाजू कोणी मांडली असेल तर या दोघांनी मांडलेली आहे। म्हणून मी तुम्हाला जोर आपल्या सगळ्या वस्तू आम्ही नोंदणी करून देतोय। आपल्याला विविध योजनांमार्फत अर्थसहाय्य होतंय। यानंतर आता आपण ऐकलं असेल की सर्व आमच्या लाडक्या दिदींना लखपती दिदी व्हावं, तर कर्ज म्हणून नाही तर अनुदान म्हणून 1-1 लाख रुपये एका बचत गटाला देण्याचा निर्णय आता आम्ही करतोय। त्यामुळे अशा अनेक गोष्टी आदरणीय मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतात। तुम्हाला सक्षम करायसाठी आम्ही झटतोय। तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे, तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आहे,
त्याच्यावर छोटे छोटे मिनी क्राफ्टच्या आयडिया येतात, त्या तुम्ही पहा की एवढ्या एवढ्या छोट्या कुंड्या असतात, त्याच्यावर तुम्ही वारली पेंटिंगचा एक तो त्रिकोणाचा माणूसही काढला आणि तो जर व्यवस्थित मार्केटमध्ये ठेवला तर 50 रुपयाची कुंडी 100 रुपयात कोणी घेते. आज जर तुम्ही एक अभ्यास केला, हा अभ्यास कोणीच केला नसेल, आपण सगळे धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी जातो ना. आपण शेगावला जातो गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला, तुळजापूरला जातो, कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला जातो, बालाजीला जातो, अजून कुठं कुठं जातो ना. आपल्या घरी आपल्या देवाऱ्यात कृष्ण असतात, आपल्या देवाऱ्यात गजानन महाराज असतात. मग आपल्याला काही दिसलं की आपण लगेच घेता ना तुम्ही. गजानन महाराजांसाठी छोटा फेटा घेता, कृष्णाचा शृंगार करायसाठी त्याचा ड्रेस घेता, त्याच्यासाठी बासरी घेता, इतके छोटे छोट्या मूर्त्यांचे हार घेता. तुम्ही जर अभ्यास केला तर आपला देश हा धार्मिक देश आहे. आपण धार्मिक पर्यटनाकडे आज खूप मोठे एक वाव, म्हणजे धार्मिक पर्यटन आज मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. सर तुम्हाला अजून 10 मॉल बांधून देईल, त्याला अडचण नाही, पण शेवटी तुमचा जो तयार केलेला माल आहे तो आम्हाला नाही, शासनाला नाही, तर गिरायकाला आवडला पाहिजे, गिरायकाच्या पसंतीस पडला पाहिजे, तेव्हा आपला माल विकला जाणार आहे, आपण सक्षमतेने उभं राहू शकणार आहे. म्हणून आता कुठं आउट ऑफ द वे जाऊन आपल्याला विचार करायची गरज आहे. मार्केटचा विचार करा, बाजारपेठेचा विचार करा, आणि खूप मोठं काही मी तुम्हाला मोठ्या इंडस्ट्री आणि याचा अभ्यास करायला सांगत नाही आहे. मी तुम्हाला एकच उदाहरण दिलं की गजानन प्रयत्नशील राहील. उमेदच्या महिला आणि सर्वच महिलांना सक्षम करण्यासाठी हा देश, हे राज्य मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या आशीर्वादानं, त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या पाठिंब्यानं अशीच वाटचाल करत राहील, पुढे नेत राहील. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.